मागील काही महिन्यांपासून करवीर तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणची जागा सपाट करण्यात येते। या जागेभोवती असणारे दस्तलेखनिक, बॉन्ड रायटर आणि झेरॉक्स सेंटर अशा खोकीधारकांना या ठिकाणाहून हटवण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून करण्यात आला आहे। त्यामुळे या सर्व खोकीधारकांनी आज कामबंद आंदोलन करून जोरदार निदर्शनं केली। या ठिकाणी आम्ही 30 ते 35 वर्ष झालं व्यवसाय करत असून शासनानं असं वाऱ्यावर सोडणं चुकीचं नसल्याचं मत या खोकीधारकांनी व्यक्त केलं आहे। ही इमारत उभी राहिली पाहिजे, तिचं नूतनीकरण केलं पाहिजे, पण हे सगळं होत असताना आमच्या पोटावर पाय नको अशी विनवणी या सगळ्यांनी शासनाला केली आहे। या सर्वांनी आज तहसील कार्यालयाच्या कामाच्या ठिकाणी येऊन जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। यामध्ये जवळपास 150 ते 200 खोकीधारकांचा समावेश आहे। तहसील आवारात सेवाभावी केबिन धारकांच्या केबिन्स ठेवण्याची परवानगी द्यावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपा वायदंडे यांनी दिलाय। त्यामुळे बिल्डिंग उभी राहावी, अद्ययावत सोयी सुविधांनी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनं हे काम चालावं ही मागणी आणि हा आग्रह जितका बरोबर आहे तितकंच या खोकीधारकांच्या उपजीविकेचा, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचारसुद्धा प्रशासनानं अत्यंत सहानुभूतीपूर्वक करावा। या विशेष मागणीसाठी आज सर्व खोकीधारकांनी आपली ही दुकानं बंद ठेवून कामाचा संप, आपला निषेध नोंदवण्यासाठी पुकारलेला आहे। सकाळपासून एकाही खोकीधारकांना कुठलंही काम केलेलं नाही अथवा पेन चालवलेला नाही आहे। प्रशासनानं त्यांच्या या भूमिका लक्षात घ्याव्यात। आमची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की यांना भुईभाडं लागू करावं आणि शासनाच्या आर्थिक तिजोरीमध्ये भर पडावी, पण ही मागणी गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित असताना त्याच्यासाठी या केबिन धारकांनी शासन दरबारी हेलपाटे मारलेले असताना आज त्यांना अचानक निघण्याचा जर आग्रह होत असेल तर तो कदापि कुणालाही मान्य नाही। अशा वेळेस प्रशासनानं यांना नियमित करावं किंवा बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत याच आवारामध्ये यांचं पुनर्वसन करावं ही आज रोजी विशेष मागणी आहे। प्रशासनानं याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडली आणि यांच्यावर अन्याय झाला तर कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आज रोजी आम्ही देत आहोत। नूतनीकरणासाठी पाडलेली जुनी इमारत ही हेरिटेज वास्तू होती। याची मालकी छत्रपती घराण्याकडे आहे। त्यामुळे यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे आणि माजी आमदार मालोजीराजे यांनीही लक्ष घालावं अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शरद सोनुले, संतोष बिसुरे, सुहास बारड, नितीन बिंद्रे, रोहित पाटील, विनोद पाटील, विजय पाटील, प्रमोद पाटील, रागिणी सोनुले, सलमा महात यांच्यासह गाळीधारक उपस्थित होते।